त्यावेळी एक मोठी बातमी येते। उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असं कळतंय। ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा उद्या होणार आणि कधी होणार असा प्रश्न खरं तर विचारला जात होता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना। आणि आता उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची मोठी माहिती मिळते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्रित येऊन आगामी महानगरपालिका निवडणुका लढणार आणि त्यासाठी अधिकृतपणे युतीच्या घोषणेची उद्या दुपारी 12 वाजता शक्यता, अर्थात ही अधिकृतपणे माहिती आता समोर येते। उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दुपारी 12 वाजता केली जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, काय अधिक माहिती? केव्हा होईल याबाबत सर्वांनाच खरं तर सर्वांच्या मनात दागदुख होती। अखेर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होईल अशी माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे असं दोन्ही पक्षाच्या वतीनं सांगण्यात येत होतं। आज देखील या युतीची घोषणा होईल असं देखील शक्यता वर्तवली जात होती, परंतु उद्या 12 वाजता युतीची घोषणा होईल अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर ट्विट सोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मातोश्रीवरील एक फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे। यामध्ये आपण पाहतोय की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस मातोश्रीवरील जो फोटो होता तो फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि उद्या दुपारी 12 वाजता अशा आशयाचं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे उद्या पत्रकार परिषद घेऊन हे दोन्ही बंधू एकत्रित युतीची घोषणा करणार आहेत या ट्विटच्या माध्यमातून आपल्याला कळतंय। याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून म्हणजे जवळपास एप्रिल ते मे महिन्यांपासून दोन्ही बंधूंमध्ये भेटीगाठी ज्या आहेत त्या भेटीगाठी वारंवार होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु युती केव्हा घोषित होईल याबाबत साशंकता निर्माण झाली होती, कारण की गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही भावांमध्ये अनेक जागांवरून आहे तर तेढ निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। परंतु तेढ सुटला। ज्या नेत्यांवरती जबाबदारी देण्यात आली होती त्या नेत्यांनी ज्या आहे त्या बैठका घेऊन हा तेढ सुटला आणि त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होईल असं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। पत्रकार परिषदच घेऊन ही संपूर्णपणे युतीची घोषणा हे दोन्ही ठाकरे बंधू करतील अशी माहिती मिळते, कारण की सकाळी देखील आपण पाहिलं की संजय राऊत यांनीच सुतोवाच केलं होतं की लवकरच युतीची घोषणा होईल। कोणताही तिढा जागा वाटपाबद्दल नाही, परंतु काही नियोजन जे आहे त्या नियोजनासंदर्भात काही बैठका होतील असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होईल अशाचं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। बरोबर आहे निवृत्ती। आता प्रश्न आहे की कधी, कुठे आणि कशा पद्धतीने ही घोषणा केली जाणार आहे, काय कार्यक्रम असेल, कसं नियोजन असणार आहे? सुरुवातीपासूनच सर्व ठाकरेंच्या नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की भव्य दिव्य असा मेळावा घेऊन ही युतीची घोषणा करण्यात यावी असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बंधू एकत्रित येऊन एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युतीची घोषणा केली जाईल अशी माहिती मिळते, कारण की प्रचारासाठी अगदी कमी वेळ आहे। कारण की आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे, 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 7 दिवसांचा कालावधी आहे। आणि या 7 दिवसांमध्ये देखील 2 दिवस सरकारी सुट्टी असल्यामुळे ह्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरता येणार नाही। त्याच्यामुळे उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील अशी प्राथमिक माहिती येते। परंतु अधिक माहिती आता कशा पद्धतीने पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अनेक नेत्यांचं यामध्ये ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांचं त्यासोबतच मनसेच्या देखील वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं की भव्य दिव्य मेळावा घेऊन या युतीची घोषणा करावी, जेणेकरून मुंबई आणि आजूबाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वातावरण निर्मिती होईल। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार ही चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता आणि हाच उत्साह निवडणुकीमध्ये टिकून राहावा आणि हाच उत्साहाने सर्व कार्यकर्ते काम करावे यासाठी भव्य दिव्य मेळावा जो आहे तो मेळावा घ्यावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेष करून प्रयत्न केले जात होते आणि विशेष करून जागांची देखील चाचपणी जी आहे
ते ठिकठिकाणी केली जात होती, परंतु उद्या पत्रकार परिषद घेतली जाईल अशी देखील माहिती मिळते। सध्या तरी उद्या दुपारी 12 वाजता ही संपूर्ण घोषणा केली जाईल अशी माहिती जी आहे ते संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे। परंतु आता जागेची चाचपणी कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे निवृत्ती। आणि अखेर मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित येत आहेत आणि त्यांच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। या संदर्भात काही प्रतिक्रिया येत आहेत, ऐकूयात। नाही, मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे। पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करत आहेत, ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली, युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। तर योग्य वेळी घोषणा केली जाईल असं मनसेच्या नेत्यांकडून अगदी काही क्षणापूर्वी सांगितलं जात होतं आणि लगेचच संजय राऊत यांचं हे ट्विट आलंय की उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। आणि या ट्विट नंतर आता स्पष्ट झालेलं आहे की उद्या एक कार्यक्रम होईल, त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली जाईल आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येऊन महानगरपालिकांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवतील अशा पद्धतीने युतीची घोषणा केली जाईल। मात्र खरं तर शक्ती प्रदर्शन केलं जातंय का किंवा मोठा भव्य दिव्य असा मेळावा घेतला जातो का याकडे देखील लक्ष होतं किंवा शक्यता होती, मात्र थोडे त्यामध्ये बदल झाल्याचं दिसतंय। महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, ते शिवडी विषय असेल, काय झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल काय याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। कोणत्याही जागांसंदर्भात तिढा नाही असं थोड्या वेळापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं होतं। जोपर्यंत या जागांसंदर्भातला तिढा सुटत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करण्याची घाई नको अशा सूचना राज ठाकरेंनी देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना दिलेल्या होत्या आणि आता कदाचित सगळ्या जागांवरचा तिढा सुटलेला असावा आणि म्हणूनच युती संदर्भातल्या घोषणेची तारीख किंवा दिवस आणि वेळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलेला आहे। याचा अर्थ सगळ्या जागांचा तिढा सुटलेला आहे, जसं संदीप देशपांडेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं। आणि आता मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यांच्या युतीची घोषणा ही उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। मात्र ठिकाण हे आणखी कळायचंय, अजून समजायचंय। एखाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद दोन्ही ठाकरे बंधू घेतील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद। या ट्विटचा अर्थ या दोघे या वाजता उद्या सगळी युतीची घोषणा होण्याची शक्यता काय? या दोन्ही या ट्विटचा अर्थ असा घेतला पाहिजे की उद्या माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय राज साहेब एकत्रितरित्या या महाराष्ट्रात होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करू शकतील। जागा वाटपाचा तिढा सुटलाय का? हे पण ज्या अर्थी सगळे प्रश्न सुटले त्याच अर्थी 12 वाजता संजय राऊत साहेब म्हटलेले आहे ना। आणि ठीक आहे, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, जागेचा काय प्रश्न, एकत्र यायचं ठरलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे। विचारून घ्या। परंतु सर्वात मोठा प्रश्न होता जागा वाटपाचा तिढा सुटणं। राज ठाकरेंची तीच मागणी होती, जोपर्यंत तिढा सुटत नाही तोपर्यंत घोषणा झाली नाही पाहिजे, पण उद्या घोषणा होते। हे असं तुम्हाला कधी राजसाहेब बोलले का कोणाला? या तुमच्याच बातम्या असतात सगळ्या की असं असं राज बोलले का राजसाहेब येऊन कोणाच्या समोर? कोणाला सांगितलं का त्यांनी? त्यामुळे आपण ज्या काही बातम्या वेगवेगळ्या ठिकाणून पेरल्या जातात, या बातम्या तसं पाहायला काही अर्थ नसतो। मोठे नेते असतात, वास्ट त्यांचा इंटरेस्ट असतो, त्यांचा इंटरेस्ट काही एखाद्या जागेचा नसतो। आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं हे उद्या मान्य राऊत साहेबांनी ज्या पद्धतीनं आता घोषणा केलेली आहे त्या पद्धतीनं उद्या या सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर महाराष्ट्रासमोर येतील। नक्कीच हे ते माझे विरोधी पक्ष नेते आणि जे संजय राऊत यांनी ट्विट केले ते उद्या 12 वाजता महायुतीची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। तर जागा वाटपा संदर्भात सगळा निर्णय हा अंतिम टप्प्यात आलेला आहे किंवा हा सगळा तिढा सुटलेला आहे आणि म्हणूनच उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होते हे समजून जावं असं अंबादास दानवे म्हणालेत। तर संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वीच एक ट्विट केलेलं होतं, उद्या दुपारी 12 वाजता
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. मात्र यासाठी भव्य दिव्य असा मेळावा घेतला जातो का, याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. ठाकरे बंधू आपल्या युतीची घोषणा नेमकी कशी करतात, कशा पद्धतीने याचं नियोजन असेल, याकडे देखील माध्यमांचं लक्ष होतं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष होतं. मात्र एखाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली जाईल आणि तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाईल अशी सध्या माहिती मिळते आहे. उद्या दुपारी 12 वाजताची वेळ तर कळली आहे, मात्र ठिकाण अजून कळायचंय. मात्र त्या संदर्भात सुद्धा आणखी घोषणा केल्या जातील, माहिती दिली जाईल दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं, नेत्यांकडनं. राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करण्यासाठी घाई करू नये, जागांसंदर्भातला तिढा आधी सुटावा असा बहुधा आग्रह होता आणि त्याचप्रमाणे आज खरं तर बोललं जात होतं. दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येतील आणि युतीची घोषणा करतील. मात्र आजची घोषणा ही आता उद्यावरती गेलेले उद्या संदर्भातली आता माहिती मिळते. उद्या दुपारी 12 वाजताची वेळ कळली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अधिकृतपणे आपल्या ट्विटर हँडलवरनं उद्या दुपारी 12ची वेळ सांगितलेली आहे. त्यामुळे ठाकरे